महत्त्वाची बातमी आहे। पटोले काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत। पटोले यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका होणार आहेत। नाना पटोले महाविकास आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा चुकीच्या आहेत। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी TV9 मराठीला ही माहिती दिलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी प्रदीप कापसे आपल्याला। प्रदीप, काल माहिती आहे की मुंबईमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पाहायला मिळाली। पत्रकार परिषदेसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते, त्यामुळे नाना पटोले यांच्या संदर्भात जे आहे ते सुरू होत्या। मात्र महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीसला यांनी TV9 मराठीला माहिती दिलेली आहे की विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले हेच कायम राहतील आणि विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील। गेल्या 2 दिवसांपासून नाना पटोले यांच्या संदर्भात अनेक चर्चा ज्या आहेत राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत। मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिलेली आहे की नाना पटोले महाविकास आघाडीमध्ये नाराज नाहीत। विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील आणि जे सध्या प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू आहे मात्र त्यावरती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून पूर्णविराम देण्यात आलेला आहे की विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत नाना पटोले हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहतील। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।